हॅलो गाईज, मी शुभम काजरे आपलं कोकणीचा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट स्वर्गनगरी कोकणातून पुन्हा एकदा कोकणातून स्वागत करतो. तर मित्रांनो, गौरी गणपती सण कोकणात चालला आहे. मित्रांनो, 1.5 दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर एक दिवस गॅप भेटला आणि आपल्या गौराईंचं आगमन झालं. आणि आज आहे गौरीपूजन. गौरीपूजनाने यंदा काय कुरबा आहेत. कुरबा नक्षत्रामध्ये ओवसे होतात. कोकणात ओवसे होतात. ज्यांचं नवीन विवाह झाले त्या करतात. आणि तर त्या नवीन मुली असतात त्या कुवार ओवसा केला असतात. 2 प्रकारचे ओवसे कोकणात पार पडतात. आणि जे नेहमीप्रमाणे असतात ते नेहमीप्रमाणे करतात. ज्यांचा ओवसा चालू झाला ते दरवर्षी करतात ओवसा. आणि नवीन ओवसे हे कुरबा या नक्षत्रामध्ये गेले आणि यावर्षी कुरबा नक्षत्र भेटलं आणि आज ओवसे देखील आहेत. आणि आज गौरी पूजन आहे. तर मित्रांनो, या पार्श्वभूमीवरती गौरी ज्या दिवशी येतात त्याला तेव्हा भाजी भाकरीचा निवेद दाखवतात. आज काहीतरी आपल्या कोकणातील फेमस चिकन वडे वगैरे आहेत, मटन वडे वगैरे ते त्याचा निवेद दाखवला जातो. तिखटाचा निवेद आज दाखवला जातो ओवसेच्या निमित्ताने. तर मित्रांनो, इकडे सर्व बसलेत. आपले पण घरी आज सण साजरा केला जातो. गौरीच्या पूजनाच्या दिवशी तिखट सण साजरे केले जातात. तर आपल्याकडे पण तयारी झाली. ओवशाची पण लोकांची तयारी. आमच्या घरात काही ओवसा नाही कुणाचा. तर आपण अजून ओवसे करण्याचं बाकी आहे. त्यांची लग्न बाकी आहे. त्यांची लग्न झाल्यावर ते आपल्याकडे नवीन ओवसे होतील. नंतरला आता मी त्यांना दाखवतो आमच्याकडे पण काय चाललं आहे. बाप्पाची पूजा विधी आपण करून घेतली सकाळीच. आता इकडे हे उपट सोंडे आहेत. हे असे बसलेत. हे कामाचे ना, आम्ही आता पूजा करून बसलेत पूजा करून. आरतीवरती काय अजून त्यांच्या आरतीला ते पाठ नाहीत. आपण बघितलं, आपण करूया शॉर्ट. त्यांचं पण आरती येत नाही, पुस्तकात बघून बोलतात. इकडे बघा चिकन आणलेलं आहे. पोळ्या बिल्या चालू आहेत. आधी निवदाच्या पोळ्या केल्या आहेत देवाला, बिना मिठाचे करतात. बाकीच्या अजून आपल्या केलेलं नाहीत. चालू आहे काम. इकडे वाटण वगैरे वाटून घेतलेलं आहे. तर आपण हेतविका जाऊया. तिचा व्यवसाय नवीन हेतवीचा नाही, खुशीचा. तर काय तयारी तिकडे चालले ते आपण बघून या. चला, मस्त की ऊन पडते मित्रांनो. तुम्हाला कसला प्रश्न विचारू, चप्पल घालू दे. हे बघा आमच्या घराबाहेरचा निसर्ग खूप छान असं निसर्ग आहे. आता इकडे वावशीची तयारी चालली आहे. तुम्हाला दाखवतो कशी वावशीची तयारी असते. आली का रे पोरी तयारी? हा, हे बघा पांडू साडी बिडी नेसले. पायलाच वावसा आहे तिचा, कुवार वावसा. इकडे बघा वावशीची तयारी. हां साडी. हे बघा वावशीची तयारी आहे बघता. हे बघा काय आणलंय, तवशीची पानं, 5 फळं वगैरेची जे आपल्या कोकणात येतात. फळं कोकणातली नाही, हे सफरचंद वगैरे कोकणात येत नाही, पण 5 फळांचा देवाला निवेद असतात. आणि कोकणात भाजीपाला येतो, कारला, भेंडा वगैरे, तवसा वगैरे कापलेला इकडे. आणि तयारी चालली आहे. हे बघा साडी नेसते पोरगी. नंतर आपण येऊ बघायला. चालू आहे, तयारी चालू आहे. नंतर आपण जाऊया गौरीकडे. गौरवरती तिकडे आमचे पवारांकडे येते वाडीची गौर, तिकडे जायचं आहे. आपण जाऊया नंतरला. तर मित्रांनो, आता पण चालू आहे वरती आपल्या गौरीच्या इथे. सर्व यशला घेऊन चाललो आहे. इकडे चालू झालं आहे. मी पण जरा बाहेर गेलो होतो, जरा नेटवर्क नव्हता ना, नेटवर्कचा इश्यू आहे थोडा. नेटवर्कला 1-2 तास झाले आपल्या तिकडे. काय आता इकडे जाऊया. हो, इकडे आपली आई आहे, दिवाळी आहे. आणि नैवेद्य घेऊन जाते वरती गौरीला. चला पुढे पाहूया. हो, पाहू शकता एक सुंदर असं एक घर आहे कावळं घर. आणि ह्या घरात गौरा येते. हे बघा आपले सर्व वाडीतील महिला वगैरे वर्ग या ठिकाणी झाल्यात. डबल तसेच कुवार मुलीसुद्धा इकडे व्यवस्था चालू आहे. पाहू शकता आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. खूप काना रांगोळी छान पद्धतीने काढलेलं आहे. शेणाच्या जमीन सारवली.
तर मित्रांनो आता आपण बेंद्रेवाडीमध्ये पवारांकडे येणारे आपण गौराईबद्दल ते व्यवस्था चालू होते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा. तर आता आपण नांगलेवाडीमधील अनंत बेंद्रे यांच्याकडे देखील गौराई येते तिकडे देखील आपण पाहणार तिकडे कशा पद्धतीने व्यवस्था चालू आहे तेही आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण तिकडे जायला नाही. आपण ह्याच बाजूने खाली जायचं आहे वाटेने जायचं आहे. तुम्हाला दाखवतो आमच्याकडे ग्रामीण भागातल्या वाटा म्हणजे एक इंटरेस्टिंग वाटा म्हणजे आमच्या गावातील जर ग्रामीण भाग तुम्ही बघितला तर अभ्यास केला तर म्हणजे जवळजवळ अशी चिपकून जायला तर मुंबईसारख्या गल्ल्या पडल्यात ग्रामीण भागात. आपण दाखवतो तुम्हाला आपलं वाडी समाज मंदिर आहे आणि हे वाट आहेत इकडे ग्रामपंचायत देखील आहे आपली. आणि आता इकडे पण खाली नितीनदा बेंद्रे याच्या घरी जाणार आहात तिकडे देखील गौराई आले पवारांकडे नको. आता आपण हे बघा एक आपली ग्रामपंचायत आहे आणि इकडून वाट आहे. ऊन देखील आज खूप छान पद्धतीने ऊन पडलं आहे कारण खूप भारी वातावरण झालं आहे. जेव्हा एवढे उन्हात पाहिजे होतं त्या पद्धतीने ऊन आज पडतं आहे खूप छान पद्धती. हे बघा इकडे आपण पाहू शकता गल्ल्या निर्माण झाल्यात. ग्रामीण भागात देखील आता गल्ल्यांचा प्रवास करावा लागते कारण जागा अपुरी पडते. लोक प्रत्येक वाटणं झाल्या भावांच्या भानगडी झाल्या त्याची घरं होऊ लागले त्यामुळे आता लोकांना राहायला रस्ते शिल्लक राहिले नाही. बघा अशा पद्धतीने निघाले. इकडे बघा आई पण सजले इकडे पण सुषमा बेंद्रे आहेत पाव काय करायला पोळ्या बनवतात वाटते इकडे बघा चाललेत पोळ्या चालल्यात. मटण पण झालं असेल सगळ्यांच्या घरी आज असतं निवद दाखवतात ना कुणाला गौरीला पण मटणाचा निवद दाखवता नाही पोली भाताचा निवद गौरीला नाही काय ठिकाणी दाखवतात मटण नाही काय गावातून दाखवतात विचारलं हो आपले हो. हे बघा इकडे साडी नेसले पण पाहू शकता ठासणी बिसणी आहे की तुझी पण खुरकून टाकायची ठासणी कारण ठासणी चाललंय. गल्ल्या कशा निर्माण झाल्या वलचणीला वलचण पावलीला पावली आपल्या गावात पाहायला भेटते. आता इकडे आपल्याला नितीनचं घरी जायचं आहे इकडे बघा तिकडे पण तयारी चालली. ओके बघा खाली दिसतंय ते घर आहे इकडे जायचं आपल्याला झालं वाटतं तिकडे व्यवस्थित सगळं.